आज बनवलीत मस्त असं कांद्याच्या पातीचे धपाटे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहेत. उन्हाळ्यामध्ये भाजीपोळी खायचा कंटाळा येत आहे तर मस्त अशी धपाटी बनवून खायची. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक बाऊलभर ज्वारीचं पीठ, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ, एक छोटी वाटी बेसन पीठ. तिन्ही पीठं व्यवस्थित मिक्स केली. त्याच्यामध्ये गरजे इतकी हिरवी मिरची, लसूण जिऱ्याची पेस्ट घातली, फ्रेश अशी कांद्याची पात घातली, कोथिंबीर घातली, कांदे घातले 2 कट करून, थोडीशी हळद घातली आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त घट्टसर पीठ मळून घेतलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं. त्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर पीठ मस्त सेट झालं. आता त्याला परत 1 मिनिट मळून घेतलं. आता धपाटी बनवायला घेतली. कोलपाटावर मी कॉटनचा कपडा टाकला, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि धपाटं टाकून घेतलं. पाणी टाकल्यावर धपाटं कापडाला चिकटत नाही. या पद्धतीने मी धपाटं टाकून घेतलं. तवा पण गरम झाला होता. तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि मस्त धपाटं टाकून घेतलं. धपाट्याच्या चव बाजूने तेल सोडलं आणि मस्त खालची साईड भाजल्यानंतर पलटून घेतलं. तर बघू शकता इथे मग आपलं मस्त असं धपाटं तयार झालं. तर या पद्धतीने मी सर्व धपाटी बनवून घेतली आणि दह्यासोबत सर्व केली. तर बघू शकता मस्त असं दही त्याच्यासोबत कांद्याच्या पातीची धपाटी.